पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरणी अपडेट समोर आली आहे। चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी यासाठी त्यांनी याचिका केली होती। याचिका रद्द करण्यासाठी चित्रा वाघ यांनी आता वकिलांमार्फत अर्ज केलाय। अर्जदार राजकीय भूमिका बदलू शकतात, पण न्यायालयाच्या बाबतीत बदललेली भूमिका चुकीची आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। उच्च न्यायालयाने अशा शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती। जेव्हा संजय राठोड हे मविया सरकारमध्ये होते आणि चित्रा वाघ या विरोधी पक्षातील भाजप सोबत होत्या, त्यावेळेला त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती पूजा चव्हाण प्रकरणामध्ये। मात्र आता संजय राठोड हे सत्तेमध्ये आहेत आणि त्याच वेळेला भाजप सुद्धा सत्तेमध्ये आहे। अशा वेळेला चित्रा वाघ यांची भूमिका बदलल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी वकिलांमार्फत ही याचिका मागे घेण्यासाठी रद्द करण्यासाठी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्यावरून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे। तर मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी यासाठी त्यांनी आधी याचिका केली होती आणि आता याचिका रद्द करण्यासाठी चित्रा वाघ यांनी वकिलांमार्फत अर्ज केलाय। त्यावर अर्जदार राजकीय भूमिका बदलू शकतात, पण न्यायालयाच्या बाबतीमध्ये बदललेली भूमिका चुकीची आहे असं म्हणत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। पूजा चव्हाण यांना न्याय मिळायला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका, पण मला असं वाटतं की आता चित्राताई विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घेतात आणि सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर किंवा आता त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करत असताना कदाचित त्यांची भूमिका बदलली असेल। पण एका महिलेवरती झालेला म्हणजे हत्येपर्यंत जो विषय पोहोचलाय त्या विषयावरती कुणीही राजकारण करू नये हे हायकोर्टानेच आता त्यांना सांगितलेलं आहे। माझी विनंती आहे ताईंना की ताई थोडी माणुसकी आपल्यामध्ये शिल्लक ठेवावी। राजकारण करण्यापेक्षा त्या मुलीला न्याय कसा दिला जाईल यासाठी सगळ्यांनी सरकार म्हणून पुढाकार घेऊन उलट त्यांच्या सोबत असलेल्या लोकांवरती कारवाई केली तर एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये आज जाईल। मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही। मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणं तसंही कठीण आहे। पण एक बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, ती म्हणजे मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत। न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।